श्री दत्तात्रेय प्रभु महाराज की जय। कपिलदेवशन प्रकाशन दर्शकांचे हार्दिक स्वागत आहे। आणि या दत्तात्रेय प्रभूंच्या लीळाचरित्राची ज्यांना आवडी आणि जे अनुसरले त्यांचं अभिनंदन। आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणाऱ्यांचे आभार मानतो। आजची लीळा आहे सृष्टी रचना श्री दत्तप्रभू दर्शन। आनंदकंद अव्यक्त निराकार परात्पर पूर्ण परब्रह्म परमेश्वराला आपला आनंद प्रदान करण्याची प्रवृत्ती झाली। परमेश्वराने कृपादृष्टीने सर्व अव्यक्त सृष्टीचे अवलोकन केले। जीव, देवता आणि प्रपंच या तीन नित्य तत्वांकडे पाहिले। त्यात जीवात्मा हे नित्य तत्व आपल्या आनंदास पात्र आहे असे जाणले। कारण देवता या चेतन असल्या तरी त्यांचे स्वरूप नित्यबद्ध आहे। त्यांना आपापल्या स्वरूपाच्या ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य आणि प्रकाश या पंचप्रकारांची संवेदना आहे। त्या अविद्यामय असल्यामुळे इतर देवता शक्तींचे सुद्धा सुख अनुभवू शकत नाही। मग परमेश्वराचे निरतिशय सुख कुठून अनुभवतील? प्रपंच हा तर जड आहे, त्यालाही आनंद प्रणवू शकणार नाही, त्याला तर चेतनाच नाही। पण जीवात्म्याच्या ठायी मात्र सर्व काही अनुभवण्याची समृद्धी आहे। त्याच्या ठिकाणी मतित्रय आहे, म्हणजे मती, गती आणि रती हे साधन आहे। त्या साधनाद्वारा तो आपले हे मतित्रय अध आणि उध्व करू शकतो। मूळचे जीवात्म स्वरूपी ना सुख आहे ना दुःख आहे। जीवात्मे अनंत आहे। सर्व आत्मे हे भिन्न भिन्न पण सारख्याच गुणधर्माचे आहेत। त्यांचे ठायी अविद्या आहे, त्यामुळे ते परमेश्वराचा आनंद ग्रहण करू शकत नाही। पण या अविद्येचा नाश परमेश्वराच्या विशेष ज्ञानाने शक्य आहे। कारण ती अविद्या जीवस्वरूपाहून भिन्न अशी कुवस्तू आहे। देवता शक्तींचे स्वरूप हे अविद्यामय आहे, त्यांची अविद्या दूर होऊच शकत नाही। पण जीवात्म्याच्या स्वरूपातील अविद्या दूर होऊ शकते। म्हणून परमेश्वराने जीव सृष्टीरचनेची प्रवृत्ती मायेला जाणवली। देवताशक्तीमध्ये प्रमुख शक्ती चैतन्य माया आहे। तिने गोस्फुरणप्रमाणे प्रथम परमेश्वराची प्रवृत्ती जाणली। त्या चैतन्य मायेच्या स्वरूपात तम प्रदेशात अनंत जीवात्मे यथावकाश होते। चैतन्य माया ही अनंत ब्रह्मांड व्यापक अशी शक्ती आहे। तिच्या स्वरूपात सर्व अनंत ब्रह्मांडीच्या देवताशक्ती व प्रपंचाचे मूळ कारण आहे। अशा प्रकारे 500 कोटी योजना मध्ये म्हणजे अव्यक्त ब्रह्मांडामध्ये 81 कोटी 1,15,9 देवता शक्ती आहेत। व्यक्त ब्रह्मांडस्थ विश्वरूप देवतामूर्ती 56 कोटी योजनांची आहे। त्यात सर्व चराचरांना सामावून विश्वरूप देवता व्यक्तमूर्ती स्थिर आहे। अशी प्रत्येक ब्रह्मांडाची रचना आहे व अशा अनंत ब्रह्मांडांना व्यापून मायाशक्ती आहे। त्या मायापलीकडील परब्रह्म परमेश्वर आहे। प्रत्येक ब्रह्मांडात अष्टभैरव देवतांच्या स्वरूपाश्रित प्रपंच मूळ कारणरूपाने स्थित आहे। परमेश्वराच्या आत्मधर्माने सृष्टी रचनेकाळी तो द्रवतो व जीवात्मे जशी सूक्ष्मदेहाची प्रपंचाच्या संयोगी रचना करतात, तशी माया सर्व देवता मूर्तीसाठी आणि सकल चराचर पृथ्वी, ग्रह, तारे आदींची रचना करते। परमेश्वराला सृष्टीरचनेची प्रवृत्ती होताच तमस्वरूपाश्रित असलेल्या अनंत जीवांना मायेने सचेत केले। आपल्या स्वरूपाचे संलग्न शिवांश जीवांना लावून आपल्या सूत्रानुसंगाने जीव संलग्न करवी अष्टधा कारण प्रकृतीतून व त्रिगुणात्मक पंचीकरणातून सूक्ष्म प्रपंचाची रचना केली। मायेने समस्त देवताशक्तींच्या ब्रह्मांड व्यवस्थेसंबंधीचे चेष्टकत्व करताच समस्त देवता शक्ती सृष्टी व्यापारासाठी प्रवृत्त झाल्या। स्थूल सूक्ष्म ब्रह्मांडाची रचना झाली। चराचर भूतमात्रांच्या शरीराची निर्मिती विज्ञान सामर्थ्याने केली। अशा प्रकारे अनंत व्यक्त ब्रह्मांड निर्माण झाले।
कर्मार्जन करण्यासाठी परमेश्वर कृपेने लीळावसे उपयुक्त अशा मनुष्य देहाची निश्चिती झाली आणि समस्त जीवांना सर्वप्रथम मनुष्य देहामध्ये जन्मविण्यात आले. अकस्मात 12 वर्षाचे मनुष्य पृथ्वीतलावर विहार करू लागले. हे परमेश्वराचे अनार्जित दातृत्व, अनार्जित दाता परब्रह्म परमेश्वराला या प्रत्येक ब्रह्मांडातील जीवांना ज्ञानदान करून त्यांचा उद्धार करावा या विशेष हेतूने अवतार धारण करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली. मायाशक्तीने ती प्रवृत्ती ओळखून अनंत जीवांना ज्ञानदान करण्यासाठी परमेश्वराच्या अवतरणासाठी मनुष्य देहासारखेच आपल्या मायेस्वरूपाचे असंख्य शरीरे निर्माण केली. त्या मायेच्या शरीरात परब्रह्म परमेश्वराने अनेक अवतार धारण केले. परमेश्वराचे ते सर्व उभयदृश्य पर आणि अवर शक्तियुक्त अवतार अनंत जीवांना ज्ञानदान करू लागले. विना अनधिकारे मनुष्य देऊन ज्ञानदान करणे हे परमेश्वराचे अनार्जित दातृत्व होय. सर्व जीवात्मे ज्ञानी झाले, परंतु अधिकाररहित झालेले ज्ञान निष्फळ ठरले. त्या ज्ञानामुळे परमेश्वराच्या निर्गुण स्वरूपाची तसेच निरतिशय आनंदाची महती न कळता अन्यथा ज्ञान मात्र वाढीस लागले. ज्ञानानुसार चित्तवृत्ती स्थिर न होता दृश्यमान जगाविषयी अन्यथा ज्ञानाचे संस्कार जी स्वरूपी दृढमूल होत गेले. परमेश्वराच्या ज्ञानदानाच्या कार्यानंतर कोणत्याही जीवाला अधिकारहीनतेमुळे ते ज्ञान प्रणवले नाही, पण अन्यथा ज्ञानरूप कर्मार्जनाला एक मानसिक संस्कार मात्र त्या ज्ञानातून निर्माण झाला. तेव्हा पुन्हा परमेश्वराला सृष्टी संहाराची प्रवृत्ती झाली. त्या प्रवृत्ती अनुसार मायेने समस्त देवतांना चेष्टकत्व केले. सर्व जीवात्म्यांना मायेने तम स्वरूपात नेले. सर्व देवता आपापल्या अव्यक्त स्वरूपात लीन झाल्या. परमेश्वर अवतार स्वस्वरूपी निजधामी तल्लीन झाले आणि मायाशक्ती सामर्थ्यामुळे स्थूल सूक्ष्म प्रपंच त्या ज्या क्रमाने रचल्या गेल्या त्याच्या उलट क्रमाने कारण प्रकृतीत विलीन झाला. माया परमेश्वराच्या आज्ञेची वाट पाहत निजस्वरूपी ध्यानमग्न झाली. असा 3 वेळा सृष्टीरचना, ज्ञानदान आणि संहाराचा प्रयोग झाला. या तिन्ही वेळी कोणीही जीव उद्धरला गेला नाही, कारण ज्ञान प्राप्त करण्यासाठी जी कर्मे, निष्काम कर्मे आवश्यक आहेत ती कर्मे जीवात्म्याकडून घडली नव्हती. कुठलेही फळ प्राप्त करण्यासाठी कर्ममालिकेचे वैशिष्ट्य आहे. कैवल्य आनंद प्राप्त करण्यासाठी सुद्धा विशिष्ट कर्माची आवश्यकता आहे. त्या कर्मानेच जीवात्म्याची अवस्था उन्नत होत जाऊन तो शेवटी अविद्यारहित होतो, परमात्म्याचा आनंद अनुभवू शकतो. प्रथमतः जीवात्म्याने कुठलीही कर्मे केलेली नाहीत, त्यामुळे त्यावेळी त्या जीवांना कुठलेही चांगल्या किंवा वाईट फळ प्राप्त न होता त्वरित संहार होत गेला आणि ज्ञान झाल्यामुळे एक संस्कार निर्माण होत होता. ज्ञानामुळे अन्यथा ज्ञान निर्माण होऊन अधचालीचे मानसिक, वाचिक आणि शारीरिक संस्कार निर्माण झाले. परमेश्वराचे ज्ञान झाल्यावर त्या ज्ञानानुसार चित्तवृत्ती स्थिर न होता बाह्यसृष्टीविषयीचे आकर्षण आणि ज्ञानाविरुद्ध कल्पना निर्माण होऊ लागल्या. हाच जीवात्म्याचा अपराध होत गेला. झालेल्या ब्रह्मविद्या गोमट्यास कारणीभूत न ठरता पोपट्यास कारणीभूत ठरली. सृष्टीचक्र चालण्यासाठी ते ज्ञानच पुढे कारणीभूत ठरले, कारण त्या ज्ञानातून निर्माण झालेली विपरीत कल्पनारूप संस्कार व त्यानुसार कर्म करण्याची प्रवृत्ती वाढत गेली. अशा 3 मूळ सृष्टी झाल्या. परमेश्वराने तिन्ही सृष्टीत जीवांना ज्ञान दिले, पण त्या ज्ञानाचा उद्धरणासाठी काही उपयोग झाला नाही. 4थ्या सृष्टीमध्ये मात्र जीवात्म्याचे जे शारीरिक कर्माचे संस्कार होते त्याप्रमाणे सृष्टी निर्माण झाली. कर्मप्रवाहाला गती मिळाली. स्वर्ग, नरक, कर्मभूमी, मनुष्ययोनी आणि स्वर्गाच्यापेक्षा श्रेष्ठ देवतांच्या योनी जीवात्मे आपापल्या शुभ अशुभ कर्मांनी प्राप्त करू लागले आणि परमेश्वराचे ज्ञान होऊन ज्याने ज्ञानानुसार निष्काम कर्म केली
त्या जीवात्म्यानं शब्दज्ञानानंतर अपरोक्ष ज्ञान, त्यानंतर सामान्य ज्ञान व त्यानंतर विशेष ज्ञान होऊन सकल कर्मबंधन, मूळबंधन तथा अविद्येपासून सुटका होऊन परमानंद प्राप्त झाला. जीवाने कर्म करावे, त्या कर्माचे शुभाशुभ फळ देवता शक्तीने द्यावे, मायेने सृष्टीचा व्यवहार करावा आणि परमेश्वराची प्रवृत्ती जाणावी. तसेच परमेश्वराने अधिकारी जीवात्म्यांचा उद्धार करावा. जीव अर्जक, देवता फळदाती, चैतन्य व्यापारते आणि परमेश्वर उद्धरिता. अशा प्रकारे प्रत्येक सृष्टीची पुढे व्यवस्था सुरू झाली. सर्व जीवांना ज्ञानदान झाले की त्या ब्रह्मांडाचा संहार होऊ लागला. सर्व जीवांना ज्ञानदानाची पाळी झाली म्हणजे संहार होतो. कारण ज्ञानानंतर योग्य कर्माद्वारा परमेश्वर प्राप्त करावा हा परमेश्वराचा हेतू सफळ न झाल्यामुळे परमेश्वराला जीवाबद्दल उदासीनता निर्माण होते. त्याचा तो अपराध नसावा, अधिकाधिक दुर्धर कर्मे घडून त्याची अधोगती होऊ नये म्हणून परमेश्वर मायेला सृष्टीसंहार करण्याची आज्ञा देतात. अशा अनंत सृष्टी झाल्या, अनंत जीवांचा उद्धार झाला आणि अनंत जीव स्वर्ग, नरक, मनुष्य आणि उद्धव देवतांच्या पळी जाऊ लागले. परमेश्वराला सर्व जीवांचा उद्धार करायचा आहे. त्यामुळे अनंत काळापासून हे सृष्टीचक्र अव्याहत चालू आहे. प्रत्येक सृष्टीत जीवात्मा आपापल्या शुभाशुभ कर्मामुळे नाना योनीमध्ये भ्रमण करीत असतो. त्याचा उद्धार करण्यासाठी परमेश्वर पुन्हा पुन्हा अवतार धारण करीत असतो. श्री दत्तात्रेय प्रभू महाराज की जय.